अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आली पांडवा, तो कार्यार्थो आघवा सांडून या. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 7व्या अध्यायातील 105 क्रमांकाची उभी आहे. या उभीतून ज्ञानोबा आहे मनुष्य जीवाला आपल्या मानवी जीवनाचं काय कर्तव्य आहे त्या कर्तव्याची जाण करून देतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, बहिरेवाडी या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारा त्या उत्सवातील ही सेवा आहे. मनुष्य जीवनाचं कर्तव्य आणि त्या कर्तव्यापासून दूर झालेला हा मनुष्य, त्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये नेमकं काय केलं पाहिजे याची जाणीव संत महात्म्यांनी समाजाला करून दिलेली आहे. आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला हा दुर्लभ नरदेह आहे. दुर्लभ जरी असला तरी या नरदेह देहामध्ये ईश्वराने आम्हा तुम्हाला एक योग्यता दिलेली आहे. काय योग्यता दिलेली आहे? देवची होईन म्हणती ते होती, पण तरी का चित्ती न धरावी. या नरदेहामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या स्वरूपाची, देवाची ओळख करून घेता येते आणि त्याच्याकरता मनुष्याने जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. किंबहुना ज्याच्याकरता जन्माला आलो ते कर्तव्यपूर्ती या जन्मामध्ये पूर्ण केली पाहिजे. बरं का? तर संतांनी वर्णन केले, आता मागोता येईल फेरा, हे तो नघडे या नगरा, तुकया मंदू भावदरा, ओळखी नाही तरी जाल आघोरा. पुन्हा नरदेह मिळणं दुर्लभ आहे, शाश्वती नाही आहे. पण एकदा मिळालेला नरदेह ज्याच्याकरता मिळाला त्याच्याकरता या देहाचा आपण वापर केला पाहिजे. पण कशाकरता मिळाला हे शास्त्रांनी वर्णन केलं, संतांनी वर्णन केलं, पुराणांनी वर्णन केलं. पण कशाकरता मिळाला याचा विसर मात्र मनुष्य जीवाला पडला. बरं, आज प्रत्येकाची धारणा निर्माण झाली की आपल्याला भोग भोगण्याकरता मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. प्रत्येक मनुष्य विषयाच्या मागं, सत्तेच्या मागं, धनाच्या मागं, ऐश्वर्याच्या मागं लागलेला आहे. बरं का? ज्याच्याकरता जीवनामध्ये प्रयत्न करायला पाहिजे त्याच्याकरता कोणी करायला प्रयत्न नाही. बरं का? याचा अर्थ की कशाकरता प्राप्त झाला याचं मनुष्याला ज्ञानच राहिलेलं नाही. बरं का? आणि याचं ज्ञान न राहिल्यावर माणूस आपल्या आयुष्यातला काळ वाया घालवत आहे. बरं का? आयुष्य आपलं वाया जात आहे. म्हणून संतांनी वर्णन केले, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी जन्म वाया गेला. जर जे या जन्मामध्ये करायला पाहिजे ते नाही केलं तर जन्म वाया जाईल आणि तो आमचा तुमचा वाया जाऊ नये म्हणून आम्हा तुम्हाला त्याची जाण करून देतात संत महात्मा. म्हणून ज्ञानोबाऱ्या सांगतात, बाबांनो कशाकरता प्राप्त झाला थोडासा विचार करा. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थो आघवा सांडून या. ज्या कामाकरता आलो ते काम पहिल्यांदा करावं. बरं का? जन्माला कशाकरता आलो? भगवत प्राप्ती करून घेण्याकरता जन्माला आलो. ते पहिलं कर्तव्यपूर्ती करावी. पण आज मनुष्याची धारणा अशी आहे, आयुष्य खर्च माणसं विषयाकरता करतात आणि उरलेल्या काळामध्ये म्हणतात आता आम्ही परमार्थ करूया. बरं का? अगदी मराठी सांगत मी रिटायर झाल्यावर. बरं का?
म्हणजे ज्या कामाकरता आलो ते काम न करता दुसरंच काम करण्यामध्ये आयुष्याचा काळ घालवला जातो आणि शेवटी आयुष्य संपतं बरं का, आणि कर्तव्य शिल्लक राहतं. आता कर्तव्य शिल्लक राहतं, आयुष्य संपलं, पण कर्तव्य राहिलेलं शिल्लक पूर्ती करता पुन्हा हाच जन्म मिळेल सांगता येत नाही ना. म्हणून ज्या कार्याकरता आलो ते पहिल्यांदा कार्य करावं. बऱ्याच ठिकाणी हा विचार मांडलेला आहे. आपल्या संप्रदायामध्ये पंढरीच्या वारीचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि पंढरीच्या वारीचं महत्त्व सांगत असताना असं महत्त्व सांगितलं की पंढरपूरला ज्याच्या करता गेलो ते पहिल्यांदा करावं बरं का. ज्या कामाकरता गेलो ते काम करावं. पण गंमत अशी, ज्या कामाकरता पंढरपूरला जातात माणसं त्या कामाकरता उशीर करतात बरं का. लोकांना विचारलं का हो कीर्तन ऐकलं का, देवाचं दर्शन घेतलं का, नाही म्हणले घोंगड्या खरेदी केल्या म्हणतात लोक, चादऱ्या खरेदी केल्या, त्याच्याकरता गेलता. ज्या कामाकरता गेलो ते पहिल्यांदा काम करावं. तसं ज्याच्याकरता जन्माला आलो ते मनुष्याने प्रथमता करावं बरं का. मग करावी तातडी परमार्थी. परमार्थाकरता तातड घाई करावी का, आयुष्य आपल्या हातामध्ये नाही आहे. आयुष्य आपल्या हातामध्ये नाही आहे. आयुष्य जसं आपल्या हातामध्ये नाही तसा मनुष्य जन्म पुन्हा मिळणं हे आपल्या हातामध्ये नाही आहे. म्हणून ज्या कामाकरता आलो ते पहिल्यांदा करावं. आयुष्य कधी संपेल सांगता येत नाही. जरी वर्णन केलेलं असेल शतवर्षाची गणना तर सगळ्यांनाच ते मिळतं असं काही नाही. मिळालं तर ते सगळं त्याच्याकरताच जातं असं पण काही नाही. विभागणी त्याच्यामध्ये केलेली आहे. म्हणून जे काम सांगितलं ते पहिल्यांदा करावं. घडतं कसं, एका श्रीमंत घरामध्ये एक नोकर कामाला होता. त्या नोकराला अनेक कामं. एक दिवशी त्याला बाजारामध्ये जात असताना काय काय बाजारामधून आणायचं ती यादी घरातल्या लोकांनी करून दिली. पण जाता जाता मालकाने सांगितलं तब्येत बरोबर नाही, तेव्हा पहिल्यांदा आलं घेऊन ये, आल्याच्या रसामध्ये औषध घ्यायचं. आता तू आला आणण्याकरता पण जाणार आहेस तर काही आणखी काय घरामध्ये लागत असेल तर विचारून जा. आता बाजारात जाणार म्हटल्यानंतर घरातल्या लोकांनी यादी दिली मोठीच्या मोठी. हे ग्रस्त गेले बाजारामध्ये. घरातल्या लोकांनी सांगितलं ते घेतलं, पण मालकाने ज्याच्याकरता पाठवलं ते तेवढं घ्यायचं विसरला बरं का. सगळा बाजार केला आणि घरी आल्यानंतर मालकाने विचारलं, म्हणजे आलं, म्हणजे मालक तेवढंच विसरलं बरं का. म्हणजे ज्या कामाकरता पाठवलं होतं तेच विसरलं, बाकीचं सर्व आणलं. हेच आमच्या तुमच्या जीवनामध्ये घडलं. ज्याच्याकरता मी जन्माला आलो ते आमच्या जीवनामध्ये राहिलं. आमचं आयुष्य संसार करण्यामध्येच चाललेलं आहे. म्हणून संत महात्मे जाणीव करून देतात बाबा, कर्तव्य मानवी जीवनाचं काय आहे ते कर्तव्य जीवनामध्ये पूर्ण केले पाहिजे. बहुता जन्म अंती जन्मलाशी नरा, देवतो सोयरा करी आता. की त्या भगवंताला आपलंसं करणं, त्या भगवंताशी नातं जोडणं हे मानवी जीवनातलं परम कर्तव्य आहे, मुख्य कर्तव्य आहे. म्हणून कर्तव्याचा विचार मांडत असताना एक गौण आणि एक मुख्य सांगितलं बरं का. म्हणून मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य काय, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. त्या भगवंताचं दर्शन, त्या भगवंताची प्राप्ती करून घेणं याच्याकरता मनुष्याचा जन्म आहे. आणि त्याच्याकरता मनुष्याने जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. पण त्याच्याकरता कोणीही आज प्रयत्न करायला तयार नाही. याचा अर्थ माणसं कर्तव्य विन्मुख झालेली आहेत. कर्तव्य विन्मुख झालेले आहेत. कर्तव्य विन्मुख झालेल्या जीवाला कर्तव्य सन्मुख करण्याचं काम संत महात्मे करतात बरं का. कशाकरता उत्सव करायचे, सप्ते कशाकरता करायचे, माणसं देवळाकडे येत नाही ती देवळाकडे यावीत म्हणून. देऊळ कशाकरता बांधले, उन्हाळ्यात झोपायला गार लागतंय म्हणून. काहीतरी साधना करावी.
काहीतरी भगवत चिंतन करावं. हां, ज्याच्याकरता हे निर्माण केले त्याच्याकरता त्याच्यामध्ये मनुष्याची प्रवृत्ती झाली पाहिजे. पण सहज प्रवृत्ती नाही आहे, सहज प्रवृत्ती नाही आहे, सहज प्रवृत्ती नाही. पण अशा जीवाला प्रवृत्त करणं हे संतांचं किंवा शास्त्राचा उपदेश याच्याकरता बरं का. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा बरं का. ती आपल्याला प्राप्त झालेलं आयुष्य वाया जाऊ नये याच्याकरता कर्तव्यपूर्ती या जन्मामध्ये केली पाहिजे. पण मनुष्याला स्वाभाविक ओढ आहे विषयाची, आणि विषयाची ओढ असल्यामुळे माणसं त्या इंद्रियाच्या अधीन गेली, आणि इंद्रियाच्या अधीन जाऊन माणसं विषयाच्या मागं लागली बरं का. मी इथं पुढं वर्णन केले ज्ञानोबारांनी फार सुंदर इंद्रिय ग्रामीचे राजबिदी अहममतेच्या जल्पवादी विकारांची मांदी मिळवून. म्हणजे त्या विषयाच्या मागं लागला बरं का. आणि विषयाच्या मागं लागला की मनुष्य इंद्रियाच्या अधीन जातो, इंद्रियाच्या अधीन जातो. इंद्रिय सांगतील त्याच्याकरता मनुष्य ते जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करतो बरं का. इंद्रिय संयम मिळवण्याकरता मनुष्याचा जन्म आहे. इंद्रियांना सैल सोडण्याकरता मनुष्याचा जन्म नाही बरं का. इंद्रियाला सैल सोडण्याकरता हा मनुष्याचा जन्म नाही आहे. एक गोष्टीपासून एका विषयापासून इंद्रियांना आपण आवरलं पाहिजे, संयम केला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तर शास्त्राने विधी सांगितला बाबा कमीत कमी तुम्ही पण महिन्यातून 2 वेळा तरी इंद्रिय आवरा. म्हणून 2 एकादशी सांगितलेत बरं का. कशा करता? इंद्रिय आवरण्याकरता. 15 दिवसातून एक तरी माणसाच्या जीवनामध्ये उपवास घडावा, मौन घडावं, वैराग्य घडावं, लक्षात ठेवा. आवरण्याकरता आहे. इंद्रियांना आवरण्याकरता, इंद्रिय निग्रह करण्याकरता ही साधना आहे. सोपे आहे, काय अवघड नाही आहे. पण माणसं एकादशीला सुद्धा फार खातात हो. एकादशीचं वर्णन केले. एकादशी खाण्याकरता नाही आहे, फलाहार सांगितलेला आहे. पण फलाहाराचं अपभ्रंश फराळ झालं म्हणून डॉक्टरांचं मत आहे. 15 दिवसातून जर उपवास केला तर आरोग्य चांगलं राहतं बरं का. आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे उपवासाने आरोग्य चांगलं राहतं हे मान्य आहे. पण तुम्हाला इंद्रिय आवरण्याकरता लक्षात ठेवा. एकाएकी आपल्याला हे शक्य नाही. पण हळूहळू ढाळे किंवतीने एके वेळे आपल्याला त्या साध्यापर्यंत पोचायचं आहे. त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? एका टप्प्याने तिथं पोचायचं आहे बरं का. ते असाध्य ते साध्य ते झालंच. त्याला एक विचार म्हणलेला आहे. सामान्य लोकांना त्या मार्गामध्ये प्रवृत्त करण्याकरता विधी सांगितला बरं. परिसंख्या विधी म्हणतात त्याला. क्रमाक्रमाने एका महात्म्याने वनामध्ये जात असताना काही भिल्ल लोक त्यांना भेटले बरं का. भिल्ल लोक भेटले तर त्यांना उपवास म्हणजे काय माहिती नाही, साधना म्हणजे काय माहिती नाही. तेव्हा त्या महात्म्याने सांगितले बघा आज एकादशी आहे. मग काय नाही म्हणजे एकादशीला भाकरी खायची, पण भाकरीला छिद्र पाडून खायची बरं का. हरकत नाही बरं का. 4 एकादशी गेल्या. 4 एकादशी गेल्यानंतर त्या महात्म्याने सांगितलं बघा आता या पुढच्या एकादशीपासून काय करायचं? अर्धी भाकर खायची बरं का. काय करायची? अर्धी भाकर खायची. आणखी 4 एकादशी गेल्या त्यांनी सांगितलं आता अर्धी नाही कोरोबरच भाकर खायची बरं का. आणखी 4 एकादशी गेल्यानंतर सांगितलं आता भाकर खायची नाही बघा, फक्त पाणीच प्यायचं. हरकत नाही. आणखी 4 एकादशी गेल्यानंतर आता पाणीसुद्धा प्यायचं नाही, आता निराहार करायची बरं का. आणि तिथून पुढं ते लोक निराहार करायला लागले. पण त्यांना सांगितलं कधी? पहिल्यांदा भाकर खा, पण भाकरीला छिद्र पाडून. पहिल्याच एकादशीला त्यांना सांगितलं असतं तर पाणीच प्यायचं नाही, कोणी एकादशी केली असते.
केलीच नसते बरं का. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये प्रवृत्त करण्याकरता हळूहळू बरं का, एकदम सांगितलं नाही. आणि या पद्धतीनंही परमार्थाची साधन आहे. याच्याकरताही प्रत्येक 15 दिवसाची एकादश आहे. आम्हा तुम्हाला इंद्रियांचा संयम रोजच्या रोज घडणं कठीण आहे. इंद्रिय आवरली पाहिजे, पण एकाएकी सर्व सामान्य लोकांना शक्य नाही आहे. पण हळूहळू या मार्गावरती आणण्याकरता कमीत कमी 15 दिवसातून एकादशीचं व्रत करा. त्याच्यापुढं वर्णन केले, कमीत कमी दशमीला उपवास करा, द्वादशीला उपवास करा. त्याच्यापुढं शास्त्रामध्ये वर्णन केले, माणसाने एक टाईमच जेवावं बरं का, संध्याकाळी जेवू नये. पण एकदम हे झपायचं नाही आहे, हळूहळू त्या इंद्रियाला वळण लावायचं आहे. पण जी इंद्रिय आज विषयाकडे धावतात त्या इंद्रियांना आवरण्याकरता हळूहळू त्या साधनामध्ये प्रवृत्त करायचं आहे. पण मनुष्य या देहामध्ये आल्यानंतर मागचे संस्कार घेऊन आला बरं का. आणि मागचे संस्कार घेऊन आल्यावर त्या संस्काराचा परिणाम माणसाच्या चित्तामध्ये स्वभावतःच विषयाची आसक्ती. म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केले, वेदे न करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना. वेदाने विषय सेवन करा म्हणून आग्रह केलेला नाही. माणसं सहज सेवन करतात का, स्वाभाविक ओढ आहे. तुकोबारांनी वर्णन केले, विषय ओढी बोलले जीव आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पावुनी ठाव नरदेव. म्हणजे एकाएकी आपली तिकडं प्रवृत्ती होणार नाही, पण स्वाभाविक प्रवृत्ती विषयाकडे. आणि ती स्वाभाविक प्रवृत्ती जरी असली तर आपण विषयाचा उपभोग घेण्याकरता जन्माला आलेलो नाही का. अनेक जन्मामध्ये हेच काम केले, आहार निद्रा भय मैथुनंच. सगळ्या योनीचा विचार केला तर सारखंच आहे, फक्त एका योनीमध्ये वेगळं आहे. यामध्ये ज्ञान संपादन करता येतं, देवाला ओळखता येतं, साधू संतांची सेवा करता येते. आणि ते करण्याकरता आपण मनुष्य जन्माला आलोय. म्हणून तर ज्ञानवर म्हणतात, पाहे पा शरीराची या गावा. ज्या कामाकरता आलो ते पहिल्यांदा काम करायचं. ज्या कामाकरता आलोय, एका गावात आपण गेलो, आता समजा आपण आलोय कीर्तनाकरता. आलोय कशा करता, कीर्तनाला. थोडा प्रवचनाला उशीर झाला यायला. हे म्हणजे महाराज प्रवचन आहे, मग खंड पडेल म्हणून करा म्हणलं, त्याच्याकरताच आपण आलोय. नाही आलो आणि पहिल्यांदा गावातली 4 घरं फिरायला लागलो, जमेल? नाही जमायचं बरं का. ज्या कामाकरता आले ते पहिल्यांदा काम, ते काम झाल्यानंतर मग जाता जाता मग कुणाकडे चहा घ्या, कुणाकडे आहार करा, काय मान घ्या, सन्मान घ्या. पण जे काम पहिल्यांदा सांगितलं ते काम. आणि समजा हे करता करता जर वेळ राहिला नाही तर सांगावं लागतं, पुढच्या वेळी आल्यानंतर येतो बरं का. पण जे काम सांगितलं, जे कर्तव्य सांगितलं ते केलं पाहिजे. तद्वत मनुष्य जन्मामध्ये जे कर्तव्य सांगितलं, ज्या कामाकरता, ज्या कर्तव्याकरता मनुष्याचा जन्म त्या देवाने निर्माण केला, ते आज करण्याची माणसाची सहज प्रवृत्ती नाही. आणि सहज प्रवृत्ती नाही म्हणून सांगावं लागलं बरं का. विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे काय, अभ्यास करणं. पण तो जर करत नसेल तर घरातल्या लोकांना सांगावं लागतं बरं का. करत नसेल तर सांगावं लागतं, पण करणं हे त्याचं कर्तव्य आहे. विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे अभ्यास करणं, तसं मनुष्याचं कर्तव्य आहे भगवत प्राप्ती करून घेणं. म्हणजे ज्यावेळी मनुष्य करण्याकरता प्रवृत्त होत नाही त्यावेळी सांगणं हे क्रमप्राप्त आहे. कोणी सांगावं, ज्यांनी कर्तव्य पूर्ण केलं त्यांनी सांगावं. म्हणजे अभूतलावरती कर्तव्यपूर्ती कोणी केली, संत महात्म्याने बरं का. त्यांनी स्वानुभव सांगितला, आम्ही ज्याच्याकरता आलो ते आमच्या जीवनातलं कर्तव्य पूर्ण झालं. आजी संसार सुप झाला गे माये, देखी येले पाय विठोबाचे. ज्याच्याकरता आम्ही आलो ते जीवनामध्ये आमच्या कर्तव्य पूर्ण झालं. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड झाला. आमचं कर्तव्य पूर्ण झालं. आता काय ठरवलंय, आता आमचं आयुष्य लोकाकरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणजे ज्यांनी कर्तव्यपूर्ती केली
तेच समाजाला कर्तव्याची जाण करून देतात. म्हणून आम्हा तुम्हाला संत महात्मे सांगतात की आमचं कर्तव्य आहे भगवंताची प्राप्ती करून घेणं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पूर्ती झालीच पाहिजे. ती जर नाही झाली तर आयुष्य वाया जाईल. माणसं सगळं काही जीवनामध्ये करतात पण त्याच्याकरता कोणी आज प्रयत्न करत नाही. पण ते नाही केलं तर मनुष्याचा जन्म वाया फुकट जातो बरं का, लक्षात ठेवा. 4 मित्र प्रवासाला चालले होते आणि प्रवासाला जात असताना पूर्वीचा काळ पायी प्रवास. काही गावाला जात असताना मध्ये जर आडवी नदी आली तर नावेतून प्रवास, पुलाची व्यवस्था नव्हती. म्हणून 4 मंडळी त्या नदीच्या तीरावरती आली. त्यांना नदीच्या पलीकडे जायचं होतं. नावाडी उभा होता. सांगितलं नावाडी दादाला आम्हाला पलीकडे जाय म्हणले. त्याच्याकरताच मी उभा आहे म्हणले. इकडच्या काठावरच्या लोकांना पलीकडे न्यायचं आणि पलीकडच्या लोकांना अलीकडे आणायचं, याच्याकरताच माझा जन्म आहे म्हणलं. मला दुसरं काही काम नाही म्हटलं. असं चला म्हटलं. बसले. त्या नावेमध्ये प्रवास सुरू झाला आणि प्रवास सुरू होत असताना त्या लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली. गाव नावडे दादा काय शिक्षण तुमचं? नाही म्हणले, अंगठा बहादूर आहे म्हणले. मला काही येत नाही म्हणले. शाळा फक्त बाहेरून भिंत पाहिल्या म्हटले. अरे म्हणले जन्म तुझा वाया गेला म्हणले. फुकट गेला म्हणलं. का? बघ, एक म्हणला मी वकील झालोय, एक म्हणला मी इंजिनियर झालोय, एक म्हणला मी डॉक्टर झालोय. हो बरोबर आहे, पण आमची परिस्थिती अशा गरीब घराण्यामध्ये आम्ही जन्माला आलो. आमच्या आईवडिलांनी जगवण्या इतकंच सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. शिक्षण कधी देणार आम्हाला? अरे शिक्षणाशिवाय जीवनाला महत्त्व नाही, लक्षात ठेव. तू काही शिकला नाहीस बघ, आम्ही किती मोठे झालो. हो बरोबर आहे. असं बोलणं चालू असताना नाव त्या नदीच्या मध्यावरती गेलेले आहे आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. वारा सुरू झाल्यानंतर ती नाव डोलायला लागली बरं का. नावडे दादांनी विचारलं, का हो तुमच्यापैकी कोणाला पोहायला येतं का म्हणले. वकील म्हटला मला येत नाही, इंजिनियर म्हटला मला येत नाही, डॉक्टर म्हटला मला येत नाही. ते म्हणलं आता नावेचा भरोसा नाही आहे. मग आता इथं एकच पर्याय म्हणजे ज्याला पोहायला येतं तोच पलीकडे जाणार. तो म्हणला नावडे दादा हे बघा, माझं आयुष्य जेव्हा वाया जायचं तेव्हा जाऊ दे, तुमचं आताच जाणार म्हटलं. का? आता इथं तुमचं शिक्षण उपयोगाला येणार नाही आहे, इथं पोहावंच लागेल. म्हणजे ज्याला पोहता येतं तोच तरुण जातो. या न्यायाने या नरदेहामध्ये ज्याने येऊन देवाला आपलंसं केलं तोच या जीवनामध्ये तरतो. तरले तरते हा भरवसा, नामधारकाचा ठसा. म्हणजे जीवन जर तरुण जायचं असेल तर आपल्याला हे कर्तव्य जीवनामध्ये आपण केलं पाहिजे आणि त्याच्याकरता हा मनुष्याचा जन्म आहे. म्हणून संत महात्मे आम्हा तुम्हाला याची जाणीव करून देतात. बाबांनो, पाहे पा शरीराची या गावा, या शरीररूपी गावामध्ये तुम्ही आलेले आहे जीव म्हणून आलो बरं का. आता जीव म्हणून आलेला हा प्रवास आहे. किती दिवस या देहामध्ये राहायचा याचा विचार करा ना. याच हा देह संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा. हा कधीतरी प्रवास संपला पाहिजे, प्रवास संपला पाहिजे. आणि तो प्रवास संपवण्याकरता या देहाची योजना देवाने केली आहे. येण्याचे शरीरा येणे सरे किंबोना येरदारे चिरा पडे. याच शरीराने आपल्याला येणं जाणं संपवता येतं बरं का. म्हणजे जर कर्तव्य म्हणून जे सांगितलं ते कर्तव्य या जन्मामध्ये आपण जर केलं तर आपलं जीवन कृतार्थ होतं, परिपूर्ण होतं, सफल होतं. म्हणून तो प्रवास आहे आणि तो प्रवास करण्याकरता या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात जीव जातो. तसं या नरदेहामध्ये आपण आलेलो आहोत. शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा. ज्याच्याकरता आलो त्याच्याकरता प्रयत्न करा बरं का. वेळ घालवू नका, वेळ पाहत बसू नका.
जेवढ्या घाईनं आपल्याला करता येईल त्याच्याकरता प्रयत्न करा. बघू, नोकरी लागल्यानंतर बघू, लग्न झाल्यानंतर बघू, रिटायर झाल्यानंतर बघू हे पुढं आपल्या हातात नाही ना. आपण त्याच्यातूनच वेळ काढून आपण हे कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. लक्षात ठेवा. एक ग्रस्त मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर त्याला वाटलं समुद्रामध्ये स्नान करावं आणि समुद्रामध्ये स्नान करा म्हणून त्या समुद्राच्या चौपाटीवरती गेले. आता पहिल्यांदा समुद्र पाहिला आणि वर्णन केले शास्त्रामध्ये. समुद्रामध्ये स्नान केलं ना सगळ्या नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं बरं का, असं वर्णन केलेलं आहे. आता गेले हे सकाळी 6 वाजता, 8 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, 4 वाजले, संध्याकाळी 6 वाजले तरीही ते समुद्राच्या चौपाटीवरतीच होते बरं. 6 वाजता एक ग्रस्त त्या समुद्राच्या चौपाटीवरती फिरण्याकरता आले. ते पुन्हा संध्याकाळी 6 वाजता आले बरं का. त्यांनी बघितलं हा सकाळी 6 वाजता आलेला मनुष्य संध्याकाळी 6 वाजले तर अजून इथं बसला. बहुतेक कुणाची तरी हा वाट पाहतोय, कुणाची तरी वाट पाहतोय. त्याला विचारलं, का हो दादा तुम्ही सकाळी आला? हो म्हणले, बरोबर आहे. हो 12 तास गेले? हो बरोबर आहे. मग कोणाची वाट पाहताय? कोणी येणार आहे? म्हणजे कोणी येणार नाही. मग काय नाही म्हणले, मी समुद्रामध्ये स्नान करण्याकरता आलो आहे. मग करा ना. अहो करा, काय सांगता येईल. त्या लाटा बघितल्या मी, मग मी सकाळपासून आतापर्यंत वाट बघतो या लाटा कधी थांबतील, लाटा कधी थांबतील. लाटा थांबली की मी याच्यात स्नान करणार आहे. त्यांनी सांगितलं 12 तास नव्हे, इथं 12 महिने बसला तरी लाटा थांबायच्या नाहीत, लाटा थांबायच्या नाहीत. मग त्या लाटेतच बुडून यायचं असतंय, त्या लाटेतच बुडून यायचं असतंय. लाट थांबेल आणि मग मी स्नान करेन, शक्य नाही. तसं संसारामध्ये लाटा चालूच असतात बरं का. पोरग्याचं शिक्षण झाल्यानंतर बघू पहिली लाट, त्याचं लग्न झाल्यानंतर बघू दुसरी लाट, त्याचं लग्न झाल्यानंतर बघू तिसरी लाट, त्याला मुलगा झाल्यानंतर बघू चौथी लाट, त्याचं बस्तान चांगलं बसल्यानंतर बघू. ह्या लाटा येतच राहतात. पण आपलं आयुष्य संपतं याचं कुठं भान आपल्याला. ह्या लाटेतच वेळ काढून परमार्थ करावा लागतो बरं का. हे संपेल आणि मग मी परमार्थ करेल, शक्य नाही आहे. म्हणून इथं संत महात्मे सांगतात त्याच्याकरता त्वरा करा. जया लागी या लागी आले पांडवा, त्याच्याकरता प्रयत्न करा. तेच मनुष्य जीवनाचं मुख्य कर्तव्य आहे. तो कार्यार्थू आघवा सांडून या. पण गंमत कशी आहे, माणसं ज्या कामा करता येतात, ज्या कर्तव्या करतात त्या कर्तव्याचं भान राहत नाही. आयुष्य संपून जातं आणि जसे आले तशी माणसं निघून जातात बरं का. कार्यार्थू आघवा सांडून या. ज्या कार्याकरता आलो त्या कार्याचं आपल्याला भान राहिलं नाही, त्याचं स्मरण राहिलं नाही. म्हणून संतांनी वर्णन केले, जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली. जशी आली तशीच गेली बरं का. म्हणून एक विनोदाने सांगितलं जातं, एका ग्रस्ताने घोडा खरेदी केला आणि तो गावामध्ये आणला. पहिल्यांदाच घोडा गावामध्ये आणल्यानंतर गावातले लोक बघण्याकरता आले. मग लोकांनी विचारलं काय भावात आणला वगैरे वगैरे. पण तो घोडा फार अतिशय चांगला त्यांनी घोडा आणला होता. पण गंमत अशी आहे, घोड्याला सांभाळणं फार अवघड आहे बरं का. त्याची व्यवस्था फार करावी लागते. 6 महिन्याचा काल गेला आणि 6 महिन्याच्या कालामध्ये त्याच्या लक्षात आलं हे आपलं काय काम नव्हे बरं का. त्याला रोज खरारा करावा लागतो, रोज त्याला पळवून आणावं लागतं, रोज त्याला हरभरा खाऊ घालावा लागतो. आम्हाला हरभरा फक्त उंदर बिजेलाच दिसतो, एरवी दिसत नाही. रोज त्याला किलो घालावा लागतो. त्याने विचार केला हे आपल्याला सांभाळणं शक्य नाही. त्यांनी विचार केला बाजारात विकावा. म्हणून विकण्याकरता गेला
आता विकण्याकरता गेल्यानंतर घोड्याची परीक्षा करणारे लोक तसा घोडा खरेदी करत नाहीत बरं का. नुसता वरपंगाने चांगला दष्टपुष्ट पाहून करत नाहीत. मग घोडा खरेदी करण्याकरता त्या घोड्याची चाल बघावी लागते आणि चाल बघून घोडा खरेदी केला जातो बरं का. म्हणून घोडा खरेदी करत असताना जो घोडा घेणार आहे तो मनुष्य पहिल्यांदा त्या घोड्यावरती स्वार होतो. एक फेरा मारून येतो आणि मग त्याचा विचार करतो बरं का. हा गेला बाजारामध्ये. आता घोडा घेण्याकरता जो ग्रस्त आला होता त्याने म्हटलं बघा याची चाल बघतो. म्हणून त्या घोड्यावरती बसला. घोड्यावरती बसला आणि घोड्यावरला टाच मारली. तो गेला. तो परत आलाच नाही बरं का. परत आलाच नाही. याच्या लक्षात आलं हा निघून गेला बरं का. आता परत येणं शक्य नाही. नेराना मनुष्य लबाड होता. लक्षात आलं त्याच्या. आला गावामध्ये. गावामध्ये आल्यानंतर लोकांनी गाव बंडू बनतं. घोडा काय कोणत्या भावात गेला. त्यानं मला ज्या भावात आणला त्याच भावात गेला म्हटलं. ज्या भावात आणला त्या भावात यानं सुद्धा तसाच आणला होता हो. तसाच गेला. हां तीच आमच्या जीवनाची अवस्था आहे. जसे आलो तसेच आपण गेलो. तेव्हा हे आपलं जीवन वाया जाऊन येतो. कार्यार्थो आघवा सांडून या. जे कार्य करण्याकरता आलो ते जीवनामध्ये कार्य आपण केलं पाहिजे. आणि ते कार्य जर जीवनामध्ये या मनुष्य जीवनामध्ये केलं तर या मनुष्य जीवनातला खरा तो पुरुषार्थ आहे बरं का. पुरुषार्थ आहे. आणि तो पुरुषार्थ ज्याने पूर्ण केला त्यांनी स्वाभिमानाने जगाला सांगितलं धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. आम्ही सुद्धा सांगतो धन्य आम्ही जन्मा आलो दास संसाराचे झालो. हा पुरुषार्थ नाही बरं का. म्हणजे त्या भगवंताला प्राप्त करून घेण्यामध्ये हा खरा पुरुषार्थ आहे. आणि तो महात्म्याने जीवनामध्ये पूर्ण केला. हा तोच आपण जीवनामध्ये पूर्ण केला पाहिजे. आणि त्याच्याकरता मनुष्य जन्म आहे. म्हणून संत महात्म्याने समाजाला कर्तव्याची जाणीव करून दिली. बाबांनो हा मिळालेला जन्म आहे वाया घालू नका. कर्तव्यपूर्ती करा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थो आघवा सांडोनिया झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायचे आहे. आणि त्या भगवंताकडे एवढंच मागायचं आहे भगवंता खरंच ज्याच्याकरता जन्माला आलो त्या कर्तव्याचा विसर जीवनामध्ये आम्हाला पडू देऊ नकोस. असं आमच्या जीवनामध्ये काहीतरी कर आणि ती कर्तव्यपूर्ती आमच्या जीवनामध्ये घडावी आणि आमचं जीवन कृतार्थ व्हावं अशी आमच्यावरती तुझी कृपादृष्टी असावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वात. धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा.